नमस्कार मंडळी, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करतो। आजच्या वातावरणाचा मजा घेण्यासाठी संदेशाने मी ठरवलं भजे बनवण्याचं। तर भजे बनवायचं सामान आमच्या रूमवर काही अवेलेबल नव्हतं, त्याच्यासाठी आम्ही निघलो मार्केटला। तर हे रस्ते तुम्ही बघू शकता किती वल्ले आहेत, याच्यावरून तुम्ही अंदाज घेऊ शकता पाणी किती पडलं असेल। तर बाकी तुम्ही बघा, वातावरण एकदम थंड झालं होतं आणि एकदम सुंदर झालं सगळीकडे। तर इथं संदेश भाऊ एकदम फुल जोशमध्ये सगळ्या भाजीपाल्याचं निवड करताना, आणि मग आम्ही घेतले मिरच्या आणि आलू। त्याच्यानंतर सामान घेऊन मग आम्ही निघलो दुसरं सामान घेण्यासाठी दुकानाकडे। तर दुकानाकडे जाता जाता हे बघा, इथं हनुमानाचं मंदिर आहे पहिले। त्याच्यानंतर आम्ही आलो दुकानात आणि आम्ही दुकानातून घेतलं बेसन आणि ओवा आणि खाण्याचा सोडा। तर सामान घेऊन मग आम्ही निघलो समोर संदेश भाऊ एकदम स्टाईलमध्ये पोच देताना। त्याच्यानंतर आम्ही आलो दूध डेअरीवर दूध घ्यायला, कारण भज्यासोबत चाय जरुरी आहे। त्याच्यानंतर दूध घेऊन मग आम्ही आलो आमच्या रूमवर, आणि त्याच्यानंतर सामान वगैरे ठेवून मी चालू केली भजीची प्रिपरेशन। तर आलू भजे काढण्यासाठी पहिले मी काढले चिप्स। तर मी स्लाइस करतच होतो, तेवढ्यात यश आणि निखिलचं आगमन झालं कॉलेजवरून। तर हे कॉलेजहून आले आणि यशची एंट्री बघा एकदम फुल क्लासमध्ये। त्याच्यानंतर याले वर, कारण यशला घरी जायला थोडा टाईम होता, तर ते आलं रूमवरच। त्याच्यानंतर याने बघितलं अरे भज्याची प्रिपरेशन चालू आहे। त्याच्यानंतर मग मी काढले भजे, पहिले मिरची भजे काढले आणि मग त्याच्यानंतर आलू भजे काढले। तर हे इथं आलू भजे काढत होतो मी, आणि साईडला संदेश भाऊ चाय बनवत होते। तर यांचे रिॲक्शन कसं झालंय, चहा वगैरे घेऊन भजे खाऊन यश गेला घरी, आणि आम्ही लागलो आमच्या संध्याकाळच्या डिनरच्या प्रिपरेशनला। तर आज संदेश भाऊ बनवत होते वरण आणि भात। त्याच्या पहिले हे माकड चढत होतं वर, कारण काहीतरी सामान पाहिजे होतं याले। त्याच्यानंतर मग याला खाली, आणि मग वरण भात बनल्यावर आम्ही बसलो जेवायला। तर बघू शकता तुम्ही, एक नंबर बनलो होते असं वरण भात पण। तर आजच्या व्हिडिओसाठी मित्रांनो एवढंच, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।